काय मग पोहे उपीट खाऊन कंटाळा आला ना? चला तुमच्यासाठी पांढरा शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत दिवसभर कापसासारखा मऊ राहणारा हा ढोकळा आहे. नुसता ढोकळा नाही, त्यासोबत मस्त अशी चटपटीत चटणी देखील आहे. आहा हा, क्या बात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त असा मऊ लुसलुशीत ढोकळा करणार आहोत आणि बेसनचा मूगडाळीचा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल ना तर उत्तम पर्याय आहे. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत. madhurajrecipeclub.com इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता. आणि लिमिटेड कालावधी करता 10% सवलत आहे. मधुरा 10 हा डिस्काउंट कोड वापरून. साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी मिळेलच. स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवा. पण पटाक्कन एक नजर तर घालूयात काय काय घेतलं त्यावर. 1 कप तांदूळाचं पीठ, अर्धा कप जाडा रवा घेतलाय, बारीक रवा नाही जाड रवा घ्या. 1/3 कप म्हणजे अर्धा कपला थोडं कमी आणि पाव कपला थोडं जास्त दही घेतलं. बरं, हे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलीच वेबसाईट madhurajrecipeclub.com इथून ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देते तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता. त्याचबरोबर आपल्याला लागेल चवीपुरतं मीठ. आणि आता याच सोबत मस्त अशी चमचमीत चटणी करणार आहोत ढोकळ्यासाठी. त्यासाठी काय काय लागतं ते बघूयात. हिरवी मिरची 2 घेतल्यात, छोटूसा आल्याचा तुकडा आणि 1 लसूण पाकळी, 2 टेबलस्पून डाळवं, भरपूर कोथिंबीर, 3-4 पुदिन्याची पानं. आणि यासोबतच ढोकळ्यावर फोडणी तर घालतो ना, तर फोडणीचं साहित्य म्हणजे तेल, मोहरी, जिरं, हिंग, हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता. चला आता ढोकळा तयार करूयात. तर सगळ्यात आधी तांदूळाचं पीठ घ्यायचं, जाड रवा, दही आणि 1/3 कप दही घातलंय. तर आधी 1/3 कप इतकंच पाणी घालूयात आणि आता हे मिसळूयात. तर या प्रमाणात बरोबर 1/4 कप पाण्याचा मी इथे वापर केला. आणि पीठ बघा, आणि हे बघा, खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही, व्यवस्थित असं पीठ तयार आहे. सरबरीत असं तयार करायचं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. अर्धा चमचा मीठ पुरेसं होतं. मिसळून घेऊयात. आणि हे आता मुरण्याकरता 10 मिनिटं बाजूला ठेवूयात. चला तर मग इथे बरोबर 10 मिनिटं हे पीठ मुरवून घेतलं. आता यामध्ये घालते मी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट. बरं, इनो फ्रूट सॉल्ट घालण्यापूर्वी ज्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायला ठेवायचा त्यामध्ये पाणी कडकडीत गरम झालं पाहिजे, थंड पाण्यामध्ये ठेवायचं नाही. आणि इनो घातल्या घातल्या लगेच तो ज्या डब्यामध्ये तुम्हाला वाफवायचा तो डबा देखील तयार हवा. म्हणजे ही प्रोसेस विदिन 2 ते 3 मिनिटात झाली पाहिजे. हे बघा, पीठ इथे मस्त झालंय, मस्त असं फुलून वर आलंय, लगेच ॲक्टिवेट होतोय. थोडंसं पाणी, अगदी अर्धा चमचालाही कमी, आणि हे पटकन मिसळून घेऊयात. आता हे मिसळून झालं की फटाकन ट्रेमध्ये शिफ्ट करायचं. 8 बाय 8 इंचचा ट्रे आहे, साधारण 8-8.5 इंचाचा आहे. यामध्ये हे ढोकळ्याचं मिश्रण घालते. मी खाली बटर पेपर लावला आहे म्हणजे तो ढोकळा आहे ना छान असा सुटेल. आता हे दिसायला छान दिसावं म्हणून थोडंसं लाल तिखट आणि मिरपूड नाही घातलं तरी हरकत नाही, पण दिसतं हे मस्त वाफवल्यावर. चला आता इथे ढोकळ्याकरता पाणी गरम करायला ठेवलंच होतं. आता याच्या खाली एक जाळी ठेवते. आता हा ट्रे ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनिटं छान वाफवून घेऊया. चला तर मग ढोकळा वाफवतोय तोवर आपण मस्त ढोकळ्याची चमचमीत अशी चटणी तयार करूयात. तर घ्यायचं आहे डाळवं, पुदिना 2-3 पानं, आलं लसूण मिरची, खूप सारी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. झाकण ठेवूयात आणि आता पाण्याचा अजिबात वापर न करता अशी सुकीच मिक्सरला फिरवून घ्यायची. ही छान फिरवून घेतली. ही झाली तुमची सुकी चटणी तयार. आता ही अशीच चटणी फ्रीजरमध्ये एका डब्यामध्ये काढून ठेवू शकता. डीप फ्रीज करा, काहीही होत नाही त्याला. आणि प्रवासात वगैरे न्यायची असेल तर तो फ्रोझन क्यूब्स घेऊन जाऊ शकता डब्यामध्ये घालून. आणि ऐनवेळेस खाताना त्यामध्ये पाणी मिसळा, थोडा लिंबाचा रस घाला आणि तुमची
चटणी तयार होते. ही चटणी तुम्ही सँडविचसाठी वापरू शकता, ढोकळ्यासाठी वापरू शकता, भेळीसाठी वापरू शकता. चला आता यामध्ये घालूयात लिंबूचा रस. आणि या चटणीचा रंग नको बदलायला, त्यामुळे एकतर थंड पाणी घालू शकता किंवा असे बर्फाचे खडे घालायचे. आणि हे पुन्हा मिक्सरला फिरवूयात. मस्त सरबरीत अशी चटणी तयार. रंग आणि टेक्स्चर बघा, मिठाईच्या दुकानामध्ये ढोकळ्यासोबत मिळते की नाही, अगदी तशी ही चटणी झाली. वा वा वा. आता इथे बरोबर 12 मिनिटं ढोकळा वाफवून घेतला. वा. ढोकळ्याच्या मधोमध सुरी किंवा टूथपिक घालायची आणि याला काही चिकटलं नाही पीठ, याचा अर्थ ढोकळा मस्त आपला आतपर्यंत वाफवला. आता हे काढूयात आणि हा ट्रे बाजूला. चला ढोकळ्यावर फोडणी घालूयात. तर चमचाभर तेल गरम केलं, यामध्ये जाईल मोहरी. मोहरी तडतडायला सुरुवात झाली की गॅस बंद करूयात, म्हणजे फोडणी करपणार नाही. हिरवी मिरची, सुकी लाल मिरची देखील घालते, रंग छान येतो. आणि थोडासा हिंग. झाकण ठेवायचं आणि ही फोडणी ना हलकीशी मुरू द्यायची. या मुरलेल्या फोडणीची चव ढोकळ्यावर जबरदस्त लागते. चला ढोकळा हलकासा थंड झाला, आता काढूयात. कड आधी सोडवून घ्यायची, म्हणजे ढोकळा छान क्लीन निघतो. चला आता हे काढूयात. मस्त आला बघा. बटर पेपर लावला होता मुद्दामच. आहा हा. वा वा वा. बघा जाळी काय सुरेख आली आहे आणि ढोकळा काय दिसतोय. वाटतो का की हा तांदूळाच्या पिठाचा ढोकळा आहे. वा. सो कायम आहे ना, चौकोनी ढोकळा, बर्फी, वडी काही असेल त्याचं मध्यातून याला असं कट करायला सुरुवात करायची, म्हणजे याचे पीसेस आहेत ना एकसारखे चौकोनी पडतात. आता हे बघा, इथून पण मध्यभागीच कट करायला सुरुवात करायची आणि याचा मध्यभाग घ्यायचा. आता ढोकळ्यावर फोडणी घालूयात. बघा हे छान मुरतं मिरची यामध्ये आणि हलकी मऊ देखील होते. आणि अशा फोडणीचं ढोकळा किंवा कुठलाही पदार्थ छान लागतो. सो फोडणी घालताना पण अशी एकसंध लाईनमध्ये घातली तरी ती दिसायला छान दिसते आणि लागतेही मग सारखी ढोकळ्याला, म्हणजे या ढोकळ्याला नाही लागली, त्या ढोकळ्याला नाही लागली असं नाही होत. आणि पुन्हा अशी. काय दिसतोय ढोकळा. आणि मी तुम्हाला सांगते, ही जी फोडणी आपण घालतो ना ती जबरदस्त. आणि स्पॉन्ज बघा एकदम मस्त स्पॉन्जी होतो, हलका होतो, जाळीदार होतो आणि मुख्य म्हणजे मस्त लागतो. एकदम चवदार रुचकर लागतो. दिवसभर जरी ठेवला तरी हा मऊ मऊ राहतो, अजिबात कोरडा होत नाही, खाताना ठोठरा बसत नाही, इतका कमालीचा होतो. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.